नमस्कार आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, राधे कृष्ण चॅनलवर आपलं स्वागत आहे। ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओथेरपी हे याचं सीट मॅट्रिक आलेलं आहे। फिजिओथेरपी सीट मॅट्रिक आलेलं आहे। फिजिओथेरपी चॉईस फिलिंग करू शकता। टॉप 10 कॉलेज व फिजिओथेरपीची फी स्ट्रक्चर संपूर्ण माहिती देणार आहे। परफेक्ट कॉलेजची लिस्ट, गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 4 आहे। सेमी प्रायव्हेट कॉलेजची संख्या 98 आहे। एकूण जागा 5350 विद्यार्थ्यांची अवेलेबल आहे। फिजिओथेरपीसाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक आलेला आहे, तरी तुम्ही फिजिओथेरपी कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता। टॉपचे कॉलेज निवडा कमीत कमी मार्कावरती। 1 रिपीट 2 रिपीट झाल्यानंतर विद्यार्थी खचून जातात व त्यांच्यामधून उमेद निघून जाते। तरी पालकासाठी विनंती, कुठल्या ना कुठल्या कोर्सला ॲडमिशन द्या। कुठलाही कोर्स कमी जास्त नाही। MBBS मिळत नसेल तर हट्ट धरून बसू नका। विद्यार्थ्याची बुद्धी व मार्कावरती डिपेंड असतं। काही विद्यार्थी 1 रिपीट 2 रिपीट 3 रिपीट करूनही त्यांना MBBS मिळत नाही। त्यासाठी BMS BHMS BUMS हा कोर्स 4.5 वर्षाचा आहे। फिजिओथेरपी हा पण कोर्स 4.5 वर्षाचा आहे। आता सध्याचे MBBS डॉक्टर फिजिओथेरपीवाल्याकडे आपल्याला पाठवतात, जेव्हा तुम्ही ह्या डॉक्टरकडे म्हणून। फिजिओथेरपी हा कोर्स पण खूप चांगला आहे, तुम्ही तो घेऊ शकता। फिजिओथेरपीसाठी नीटला कमी मार्क असतील तर पण तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं। नीट स्कोअरवर आधारित आहे। स्टेट कोट्यामध्ये भाग घ्या। गव्हर्नमेंट संख्या 58 कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे व 3200 सीट ते 3500 सीट आहेत गव्हर्नमेंटला। प्रायव्हेट कॉलेजची संख्या 428 आहे। प्रत्येक फील्ड हे खूप चांगलं आहे। ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी खूप चांगले कोर्स आहेत। तुम्ही टॉप 10चे BPTचे कॉलेज कोणते आहेत ते आपण पाहूया। GMC नागपूर हे 30 सीटचं कॉलेज आहे फिजिओथेरपीसाठी। नंबर 2चं का कॉलेज KEM मुंबई हे 40 सीटचं कॉलेज आहे। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मुंबई हे 20 सीटचं कॉलेज आहे। PJI चंदीगड हे नंबर 3चं कॉलेज आहे। नंबर 4चं JMI दिल्ली हे 30 सीटचं दिल्लीला कॉलेज फिजिओथेरपीचं आहे। JIRM चेन्नई हे चेन्नई येथे फिजिओथेरपी कॉलेज आहे। JCP त्रिची या ठिकाणी हे कॉलेज आहे। UPUMS UP या ठिकाणी हे कॉलेज आहे। SVNIR ओडिसा या ठिकाणी हे कॉलेज आहे। EMS केरला हे टॉप 10चं कॉलेज आहे केरला येथे। BPT गव्हर्नमेंट कॉलेजला केला असेल तर खूप चांगलं, तो विद्यार्थी 30 ते 35 हजार रुपये कमवू शकतो। प्रायव्हेट कॉलेजला फिजिओथेरपी केला असेल तर 25 ते 30 हजार तुम्ही कमवू शकता। 3 ते 4 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही 60-70 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकता। फॉरेन सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेलात, BMS BHMS वाल्या विद्यार्थ्यापेक्षा फिजिओथेरपीवाल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे व त्या ठिकाणी इन्कम पण जास्त आहे। अब्रॉड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या ठिकाणी जर तुम्ही गेला, तिथली जर तुम्ही एक्झाम दिलं, बॅचलर ऑफ थेरपी असा कोर्स आहे। फॉरेनसाठी खूप चांगला कोर्स आहे। वर्षाला तुम्ही त्या ठिकाणी 10 ते 40 लाख रुपये कमवू शकता। गव्हर्नमेंट कॉलेजची फीस 30 ते 40 हजार असते। प्रायव्हेट कॉलेजची फीस 1 ते 1.25 लाख आहे। गव्हर्नमेंट कॉलेजवर नागपूर, दिल्ली या ठिकाणावर जर फिजिओथेरपी तुम्ही केलं असेल तर खूप चांगलं आहे तुमच्यासाठी। हॉस्पिटलमध्ये खूप हाय डिमांड आहे फिजिओथेरपीसाठी। फिजिओथेरपीवाल्या डॉक्टरची व ते कॉलेजवर डिपेंड आहे। प्रायव्हेटमध्ये DY पाटील खूप चांगलं आहे कॉलेज। प्रायव्हेटमध्ये SRM चेन्नई हे पण खूप चांगलं कॉलेज आहे।
स्पेशालिटीसाठी पण खूप कॉलेज चांगलं आहे. कॉलेजवर तुमचं डिपेंड असतं. BPT हे फायदे, तुम्ही एक दिवसाला 2 ते 3 हजार रुपये कमवू शकता. पूर्ण देशामध्ये आर्थो, फिजिओथेरपी स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता. पहिल्यांदा सॅलरी खूप कमी आहे, पण जसजसा एक्सपिरियन्स वाढेल तसतशी तुमची सॅलरी वाढेल. गव्हर्नमेंटमध्ये जॉब कमी आहेत फिजिओथेरपीसाठी, पण प्रायव्हेटमध्ये जॉब जास्त आहेत. होता होईल तितके तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला जॉईन करा. BPT हा कोर्स BMSपेक्षा खूप चांगला आहे. तुम्हाला जर या ठिकाणी ॲडमिशन मिळत नसेल तर तुम्ही डीम्ड कॉलेजला पण तुम्ही जाऊ शकता. डीम्ड फिजिओथेरपीची फीस किती आहे ते पाहूया आपण. डीम्ड कॉलेजची फीस ही हाय असते. भारतीय विद्यापीठ 2,48,000 पर इयर फीस आहे त्या ठिकाणची. आणि नंबर 2चं कॉलेज सांगलीचं आहे, 1,60,000 फीस आहे. त्या ठिकाणची थोडी कमी आहे फी. आणि नंबर 3चं MGM फिजिओ कॉलेज, या कॉलेजची 2,75,000 फी आहे. या कॉलेजची हायपर फीस आहे. 27,500 ॲडमिशन फी आहे. ऑप्शन मनी डिपॉझिट 20,000 रुपये आहेत. हँडिकॅप्डसाठी पण तुम्ही फिजिओथेरपी सेंटर ओपन करू शकता. नर्सिंग होममध्ये पण तुम्ही करू शकता. प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता. युनिव्हर्सिटीमध्ये व कॉलेजवर प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करू शकता. त्या ठिकाणी पण तुम्हाला प्राध्यापक म्हणून केल्याच्यानंतर 1.5 ते 2 लाख रुपये पर मंथ तुम्ही कमवू शकता. हाडाचे प्रॉब्लेम, भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. 45 ते 80 या वयातील पेशंटला खूप हाडाचा प्रॉब्लेम होत आहे. जर बघितलं तर आर्थोचे प्रॉब्लेम खूप आहेत. त्यासाठी पण तुम्हाला हे चांगलं आहे. मास्टर डिग्री घेऊ शकता तुम्ही. मास्टर ऑफ फिजिओथेरपी ही डिग्री घेऊ शकता. प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता व जास्त इन्कम तुम्ही घेऊ शकता. सेंटर पण तुम्ही ओपन करू शकता. BPT हा कोर्स खूप चांगला आहे. BMS BHMS पेक्षा खूप चांगला आहे व तुम्ही करा. नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.